ही स्टोरी एक व्यक्ती ज्याने लग्न करत 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 एक नाही केवळ 50 महिलांना फसवले असा व्यक्ती, परंतु शेवटपर्यंत शोध लागू दिला नाही आणि त्यानं अशा एक मुख्य व्यक्तीला फसवलं की ती न्यायाधीश आहे. त्या न्यायाधीश महिला सुद्धा यांना फसवले. तर प्रकरण काय आहे या व्हिडिओमध्ये संपूर्ण हा व्हिडिओ बघा आणि संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच नवीन व्हिडिओ टाकण्यासाठी मी प्रयत्न करत असतो आणि हा व्हिडिओ खूप मेहनत करून बनवलेला असतो, केवळ आणि केवळ तुमच्यासाठी. एक मनोरंजन म्हणा किंवा माहितीस्तव म्हणा. तर मला तुमच्याकडून एक सबस्क्राईबची आणि एक लाईकची अपेक्षा आहे, तुम्ही पूर्ण करा, एवढीच माझी विनंती आहे. तर चला कहाणीला सुरुवात करतो. ही घटना कुठं झाली, काय झाली, सविस्तरपणे बघूया. एक व्यक्ती तब्बल त्याचं 2014 मध्ये लग्न लागलं आणि लग्न लागल्याच्या नंतर मग त्याला 3 मुलं झाली. मुलं झाल्याच्या नंतर त्याचा संसार आहे तो व्यवस्थित चालत होता, पण त्याच्या डोक्यामध्ये असा काय प्लॅन आला की त्यानं करोडो रुपये जमावले. मग त्यानं त्या महिलेशी वादविवाद करून त्या महिलेला सोडून दिले. त्याने अजून एक अशा जो विधवा घटस्फोटित महिला आहेत त्या महिला तो बघत होता. मग त्याला अशा महिला भेटायच्या आणि त्या महिलांना तो जाळ्यात अडकायचा. असं करत करत 2024 पर्यंत, म्हणजे 2014 पासून ते 2024 पर्यंतचा हा मधला काळ, आणि याच्यामध्ये 50 महिलापेक्षा जास्त महिलांनी त्यानं जाळ्यात फसवले. पहिलं त्यानं काय केलं, त्याच्या मुलीचं लग्न करायचं होतं त्याला. मग मुलीचं लग्न करण्यासाठी याची एक ओळखीची न्यायाधीश महिला, म्हणजे त्याला माहित नव्हतं ही महिला न्यायाधीश आहे, पण त्याची अशी ओळख झाली आणि त्या न्यायाधीश महिलासोबत त्यानं काय केलं, त्यांच्या म्हणजे मुलीचं लग्न करायचं होतं या आरोपीच्या. तर आरोपीच्या मुलीच्या लग्न करण्यासाठी त्यांनी सांगितलं एक नवरदेव पाहिजे, मुलगा पाहिजे. मग ती महिला, जी न्यायाधीश महिला आहे, तिने सांगितलं ठीक आहे बघू. त्यांची अशी ओळख होत होत गेली आणि त्या न्यायाधीश महिलांनी मुलगा सुद्धा बघितला या आरोपीच्या मुलीसाठी. मग पुढं त्यानं काय केलं, त्या आरोपीनं त्या न्यायाधीश महिलासोबत अशी ओळख केली आणि तिच्याकडून 30,000 रुपये घेतले, काही पैसे घेतले. आता या न्यायाधीश महिला यांना काही पती नव्हता आणि यांना एक मुलगी होती, त्याही विधवा झालेल्या होत्या. यांना एक मुलगी होती. मग त्यांनी काय केलं, या जी न्यायाधीश महिला आहे न्यायाधीश महिलालाच म्हणजे लग्न करण्याचं आमिष दाखवलं. खूप ओळख झाली त्यांची की एकमेकांना त्यांना लग्न करायचं होतं. लग्न करण्याचं आमिष दाखवल्याच्या नंतर न्यायाधीश महिलाकडून त्यांनी पैसे घेतले. नंतर त्या महिलाच्या नावावर महागडी मोबाईल घेतली, गाड्या घेतल्या, तो घ्यायचा आणि विकून टाकायचा. असं करत करत भरपूर दिवस होऊन गेले, परंतु तो स्थिर झाला नव्हता. त्यांना काय केलं, 2020 मध्ये मॅट्रिमोनियल या वेबसाईटवर, जी ॲप आहे या ॲपवर एक ID बनवली. आणि तुम्हाला तर माहिती आहे, या मॅट्रिमोनियल साईटवर ज्या विधवा, विवाहित, अविवाहित ज्या महिला आहेत, लग्न करण्यासाठी त्यांना जोडीदार बघत असतो. मग यांनी या ॲपसोबत अशी म्हणजे एक टेक्निक वापरली, जो काही म्हणजे विधवा महिला आहे आणि घटस्फोटित महिला आहे, हा त्यांच्याशी ओळख करायचा आणि ओळख करून मग मैत्रीचं नातं करून त्यांना लग्नाचा आमिष दाखवून सांगायचा. तो सांगताना हे सांगत होता की त्याचं लग्न झालं होतं आणि त्याची बायको मृत झालेली आहे, त्यांना फक्त एकच मुलगी आहे आणि मुलीसोबत तो राहतो, त्याच्याकडे प्रॉपर्टी खूप आहे पण कोणीच नाही असं त्यांना सांगितलं. म्हणजे केवळ एक मुलगी आहे आणि मुलीचं लग्न झालं तर मुलगी तिच्या घरी जाणार, मग नंतर या इष्टतीचं या प्रॉपर्टीचं काय, असं सांगून तो महिलांना परफेक्टली माइंडमध्ये बसवायचा. तुम्हाला तर माहितीच आहे, काही महिला अशा असतात, त्यांना थोडं काही दिसलं की लगेच त्यांचा विश्वास बसून जातो आणि त्या जाळ्यात अडकतात. तर या पुरुषाने हीच टेक्निक वापरली आणि अशा अनेक महिलांना त्याच्या जाळ्यात अडकवलं. तो काय करायचा, महिलांना लग्नाचा आमिष दाखवून त्या महिलाकडून मग ओळख करून घ्यायचा. नंतर तिच्या नातेवाईकाला सांगायचा की मला तुमच्या मुलीशी लग्न करायचे, आणि कुटुंबाला सांगितल्यानंतर मग तिची कुटुंब पण राजी व्हायची. नंतर त्यांच्याकडून गोड बोलून तो पैसे घ्यायचा, दागदागिने वगैरे घ्यायचा, काही कारण सांगायचा. ते कारण सांगून जे समोरची पार्टीवाले ते पण
म्हणजे थोडे नाराज व्हायचे आणि त्याला सहकार्य म्हणून ते पण सहकार्य करायचे. तर असं हे चालत राहिलं. जवळपास त्याने याच्यातून करोडो रुपयाची कमावली. तर अजून पुढं जी गुजरातमधील वडोदरा आहे, तुम्हाला माहिती वडोदरा ही खूप मोठी सिटी आहे, जी व्यावसायिक आहे, उद्योगधंद्याची आहे. तिथे खूप म्हणजे भारी भारी श्रीमंत लोक राहतात, उद्योगपती राहतात. पैशाने दास असलेले ती गुजरातमधील वडोदरा शहर आहे. जसं आपलं महाराष्ट्रातील मुंबई तसं वडोदरा. तर इथे खूप उद्योगपती लोक राहतात. मग सगळ्या लोकांच्या मनात हाच की हा जर वडोदराला असेल तर हा कमी नाही, हा चांगला पैशावाला आहे, चांगला इन्सानियत मनुष्य असं लोकांना वाटायचं. आणि तो तसा त्या लोकांना जे नवरीकडचे त्यांना तसं पटूनही द्यायचा आणि त्यामुळे याच्यावर विश्वास यायचा. वास्तविक पाहता हा जो वडोदरामधला आहे हा इकडचा नाही, परंतु त्याने जी पहिली पत्नी केली होती 2014 मध्ये जे लग्न झालं होतं त्या लग्नाची बायको याची वडोदराची होती. म्हणून तो लोकांना सांगायचा की मी वडोदराच आहे, पण असं काही नव्हतं. असंच करत करत तो खूप महिलांना भेटायचा, त्याच्या कुटुंबियांना भेटायचा आणि असं आम्हीच दाखवायचं. त्यावेळेस तो लग्नासाठी कुटुंबाकडे मागणी मागायचा, म्हणजे सांगायचा कुटुंबाला की आता त्याला लग्न करायचंय आणि सेम स्टोरी सांगायचा की एक मुलगी आहे, बाकी कोणी नाही, त्याची पत्नी मृत झालेली आहे. लोकांना विश्वास यायचा, दया यायची, विश्वास पण यायचा. त्यानं काय केलं नंतर, मग तो कुटुंबाकडून जी महिला आहे नवरी, त्या नवरीच्या कुटुंबाकडून आता लग्न तर करायचंय. मग लग्नासाठी इकडचे तर श्रीमंत, पण लोक त्याला सांगायचे ठीक आहे ठीक आहे सहकार्य. मग लोक तो सांगायचा आता याच्यासाठी मला रिसॉर्ट करणं आहे, हॉल करणं आहे, हॉटेल बुक करणं आहे, त्यासाठी तुम्ही पैसे द्या. तर तो काय करायचा, जे नवरीकडचे त्या नवरीकडच्या लोकांना पैसे मागायचा, लोकही त्याला पैसे देत. त्यानं असंच करून एक महिलेशी ओळख केली. तिच्याकडून त्याने परत 30,000 रुपये घेतले. 30,000 रुपये घेऊन त्या महिलेसोबत त्याने लग्न करण्याचं आम्ही दाखवलं आणि लग्नही केलं. लग्न केल्याच्या नंतर मग तो तिथून फरार झाला. फरार झाल्याच्या नंतर परत आलाच नाही. परत दुसऱ्या महिलाकडे असंच केलं. तिथून तो फरार व्हायचा. ज्यावेळेस पोलीस याला पकडायचे त्यावेळेस हा याचं जे लोकेशन आहे बंद करून टाकायचा. म्हणजे पोलिसाला यांनी जवळपास 2014 पासून ते 2024 आजपर्यंत यांनी पोलिसाला असंच घुमवलं. हा पोलिसांच्या कधीही आटोक्यात आला नाही, पोलिसांनी याला पकडलं नाही. कारण याला पोलीस पकडायला गेली की हा तिथून फरार व्हायचा. त्यामुळे पोलीस पण याच्यापुढे हातबल झाले होते. जे वडोदरा महिलेसोबत याने जे लग्न केलं होतं त्या महिलेला जवळपास 3 मुली आहेत. लग्न झालं होतं. तर 3 मुली झाल्यानंतर यांनी त्या महिलेपासून प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे तिच्याकडून 30,000 रुपये घेतले आणि फरार झाला. त्या महिलांनी सांगितलं की आता हा येत नाही, तर तिने काही तक्रार वगैरे दाखल केली नाही, कारण अपमान होऊ नये म्हणून काही महिला याच्याबद्दल तक्रारही करत नव्हत्या. त्यामुळे याचा हा फायदा घेत होता. 2023 मध्ये मग ज्यावेळेस असं प्रकरण आलं की त्याने एका महिलेसंग लग्न केलं, तिच्याकडून पैसे घेतले आणि पैसे घेऊन तो तिथून फरार झाला. तो परत आलाच नाही. मग तिने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तेव्हा हे प्रकरण कुठंतरी उघडकीस आलं आणि उघडकीस आल्याच्या नंतर मग त्या अयूबची, अयूब नावाचा आरोपी त्याची चौकशी केली. त्या चौकशी केल्याच्या नंतर त्याचं जे दप्तर आहे, त्याची जी कुंडली आहे ती संपूर्ण बाहेर येऊ लागली आणि त्याच्यातूनच मग हा कितीक लोकांना फसवेल, काय करेल असा पोलिसांना एक अंदाज येऊन गेला आणि पोलीस त्याच्या पाठीमागे लागले त्याला शोधण्यासाठी. ज्या काही महिला अयूबच्या जाळ्यात अडकल्या होत्या त्यांनी आतापर्यंत तक्रार केलीच नव्हती आणि त्या तक्रारही करत नव्हत्या, कारण त्यांना अपमानही वाटत होता. आणि तेच नव्हे तर त्या महिलांना असं वाटायचं की याच्यासोबत वादविवाद करून काही अर्थ नाही, कारण हा हा जो व्यक्ती आहे हा एका व्यक्तीवर म्हणजे एका महिलेशी ठाम नाही आहे, त्याचं लग्न करण्याचा हा व्यवसाय झालेला आहे असं महिलांना वाटू लागलं. त्यामुळे काही महिला तर याच्याकडे पाठच फिरवायच्या, म्हणजे सांगायचं तात्पर्य की याच्याकडे लक्ष देत नव्हत्या आणि जे काही त्यांचं चालू आहे जीवनमान त्याच पद्धतीने त्या जगत होत्या. 2023 मध्ये हा वडोदराला गेला आणि वडोदराला गेल्याच्या नंतर मग त्याने तिथे जे पोलीस आहे तर पोलिसाला पण चकमा देत दिल्लीकडे वळाला. दिल्लीकडे वळाल्याच्या नंतर त्यावेळेस त्याच्याकडे मग मोबाईल होता आणि मोबाईलच्या आधारे याला त्याचं नाव आणि मोबाईलचं जे लोकेशन आहे त्या लोकेशनच्या आधारे मिळतं जुळतं करून पोलिसांनी याला जे निजामुद्दीन रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनवर एक सापळा रचत बरोबर पकडलं आणि निजामुद्दीन पोलीस स्टेशनच्या हद्दीतच याला अटक केली. तर तुम्हाला या जी मी कहाणी सांगितली या कहाणीबद्दल तुम्हाला काय वाटते, की खरंच लोक असे का बरं आहेत?
लग्न करून सुद्धा लोक खुशी नसतात, त्याचं कारण काहीतरी असू शकतं. खरंच हा व्हिडिओ जर ऐकला तर असं वाटतं की खूपच वेगळी कहाणी आहे. मी या अगोदर एक व्हिडिओ टाकला होता, जवळपास एका महिलेने 33 वेळेस लग्न केलं होतं आणि एकदाही तिचा मुलीपर्यंत झाला नव्हता. आणि नंतर त्या महिलेनं असं मग एका अधिकारीसह लग्न केलं की तो अधिकारी एक मोठा पोलीस अधिकारी होता, त्याच्यासोबत तिनं लग्न केलं होतं. परंतु जवळपास 33 लोकांना या महिलेनं चकमा देत त्यांना फसवलं होतं. त्यांच्याकडून पैसे घ्यायचे, ओटी भरून घ्यायची, सांगायचे दागदागिने घ्यायचे आणि असं करत करत 33 वेळा लग्न केलं होतं. तर सेम कहाणी हीच आहे. फक्त इथे फरक एवढा आहे की तिथं महिला होती आणि इथं पुरुष आहे. इथं हा पुरुष आहे तर या पुरुषने महिलांना फसवले. जवळपास 50 महिलांसोबत यानं असं केलं की लग्नाचा आम्ही दाखवून त्यांना फसवण्यात आलं. तर अशाच नवीन प्रकरणं ऐकण्यासाठी, नवीन कहाणी ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठीच हा व्हिडिओ बनवतो. सर्वसामान्य लोकांना तर सबस्क्राईब तुम्हाला माहिती कोणी करत नाही आणि मी तुम्हाला जर वाटत असेल खरोखर सबस्क्राईब करावं तर जरूर करा. तर चला भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये एक नंतरच्या कहाणीसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या, दक्षता घ्या. धन्यवाद.